विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। नमस्कार, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। आज आपण आलेलो आहोत शेतात बांधावर। सध्या वातावरणात बदल होत आहेत, कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण, त्यातच धुक्याची चादर पडते। तर त्यामुळे धुके प्लस ढगाळ वातावरण याच्यामुळे पिकांवर परिणाम जाणवू लागलेले आहेत। आपण पाहू शकता, हे तुरीचं झाड आहे। हे तुरीचं झाड वाढलेलं आहे। आता फुलं येऊन फळधारणेचा काळ आहे। तर फळधारणेचा काळ आहे, पण या काळामध्ये हे असं वातावरणातील बदलामुळे शेंगांमधले जे दाणे आहेत ते भरत नाही व्यवस्थित। त्यामुळे बऱ्याच शेंगा रिकाम्या राहतात आणि त्यामुळे त्या मालाच्या उत्पन्नात खूप मोठी घट येते। तर आपण आता जाणून घेऊया या बांधावरचे जे शेतकरी आहेत, ज्यांच्या मालकीची ही जागा आहे, हे शेतमाल आहे ज्यांचा, त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? चंद्रशेखर शामरावजी झाडे, मुक्काम पिराया, पोस्ट सेव, तहसील उमरेड, जिल्हा नागपूर। हे जे तुरीचं पीक आहे, किती एकर मध्ये घेतलाय तुम्ही? हे 1 एकरात आहे। आता जे सध्याचं वातावरणात हवामानात बदल झाला आहे, ढगाळ वातावरण आहे, धुकं पण पडत आहे अधामधात, तर त्याचे या तुरीच्या पिकावर काय दुष्परिणाम? अति हानिकारक आहे तुरीच्या पिकासाठी, चण्यासाठी, सर्वच पिकासाठी। धुवारामुळे बारकर किसणे, बुरशीचे रोग निर्माण होणे, शेंगा नाही भरणे, चण्याचे फुलगळ होणे खूप हानिकारक आहे। झाड दाखवा, या वातावरणापासून इफेक्टेड झाड पूर्ण बारकर पिजला, ह्याच्या फुलं गळून पडले, फुलं गळून पडले, झाड वाळून राहिले, शेंगा वाढल्या, याच्यात दाना नाही भरला, फौज दाना झाला। काय सांगाल, शासनाकडून काय मदतीची मागणी कराल? शासनाकडून मदत नाही पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे। हे भिकार भोजन जे आहे का नाही, ते बंद करायला पाहिजे। सर्व लाडकी बहीण येऊन तेव हे जे काही देते सरकार, भिकार भोजन समजतो आम्ही त्या शेतकऱ्याच्या भाषेत। ते सर्व बंद करायला पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव भेटायला पाहिजे। सोयाबीनचे असे हाल आहेत का, सोयाबीनवर यावर्षी लोकांना रोटावेटर मारला, पण ते मजुरीच्या बाकी इतर खर्च, रासायनिक कीटकनाशकाचा खर्च, याचा खर्च पाहिला तर खिशातून भरून द्यावं लागलं, तर त्याच्यामुळे काहीच परवडलं नाही सोयाबीनच्या। आणि सोयाबीनच्या फसलवर समोरचे रब्बीची हे राहते तजबीज, सोयाबीनची मेन फसल असते विदर्भासाठी। शेजारीच तुमचं हरभऱ्याचं शेत आहे, त्या ठिकाणी हरभऱ्याचे काय अवस्था आहे? हरभऱ्याचे पूर्ण फुलं कडपिजले। अच्छा। आणि मर रोग खूप आहे, मर रोगामुळे चणा खूप मरून राहिले। चला आता आपण हरभऱ्याचं शेत दाखवूया। ठीक। हा, तर आता आपण पाहू शकता, या तुरीच्या शेतालाच लागून एक शेत आहे, ज्यामध्ये कापसाचं पीक घेतलेलं आहे। परंतु त्या ढगाळ वातावरणामुळे आणि वातावरणातील बदलामुळे त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येत आहे। त्या झाडांचे जे काही कापसाचे बोंड आहे ते गळून पडले आहे, झाडं वाढत चाललेली आहे। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला पाहायला मिळतो। तर आणि ही जी नुकसान झाली आहे, या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडनं त्यांना काही आर्थिक मदत होईल अशी अपेक्षा शेतकरी मनात घेऊन आहे। धन्यवाद। विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा।